वेलकम बॅक टू माय चॅनल. तसं बघायला गेलं तर आजचा दिवस खूपच जास्त धावपळीचा आहे, पण मनाला आनंद देणार आहे. कारण माझ्या आज आजी, मावशी, मामा येणार आहे. रोज तेच तेच काम, पसारा पण भरपूर आहे, पण आज सगळेजण येणार आहेत म्हणून एक्साइटमेंट माझी खूप जास्त आहे. आणि खरंच आज मला खूप जास्त भारी वाटते. इकडे सकाळी सकाळी आरवानी असता कॅरम खेळत बसले होते इथं. आता आज मला जरा थोडासा उशीरच झाला होता. मामांसाठी इथं मी चहा बनवत होते. भोपळ्याची भाजी, बटाटा बनवायचा होता. आणि त्या दिवशी तुम्ही विचारले की ताई भोपळ्याची साल काढत नाही का? घरचे आणि कोवळे भोपळे असतात, त्याच्यामुळे आम्ही सहसा कधीच भोपळ्याची साल काढत नाही. गुलाबाला ना खूप सुंदर फुलं लागलेत आता, आणि जरबेरियाला सुद्धा. म्हणजे समोरनं पाहताना इतकं सुंदर वाटतं आणि एवढं मन प्रसन्न वाटतं. असं वाटतं तुम्हाला सुद्धा व्हिडिओत पाहताना तसंच वाटेल. आता इकडे गाडी धुवून काढली होती म्हणून बघा 11 वाजता पुसत होते दोघं जण. सगळ्यांची बाहेर कामं सुरू होती म्हणून आतमध्ये मी स्वयंपाकाला लागले, तर इथनं पुढचं असताना शूट घेतलं. लांब दिसते मम्मा सगळं. आता भाज्या तर बनवून घेतल्या होत्या, पण बसून कधी स्वयंपाक बनवायची जास्त सवय नसल्यामुळे अवघडल्यासारखं होत होतं. म्हणून म्हटलं कणिक इथं उभारूनच मळून घेऊया, म्हणून इथं कट्ट्यावरतीच कणिक मळून घेतली. आणि इकडे भाज्या तर शिजतच होत्या. आता इथं माझ्या थोड्या चपात्या बनवायच्या राहिल्या होत्या, तेवढ्यात पेंटर लोक आपले आले होते, त्याच्यामुळे मामा विचारत होते किती राहिले म्हणून. आज सगळं काम होऊन जाईल किचन. आणि त्यातल्या त्यात आज ना खूप जास्त गडबड होती, कारण आज माझे मावशी, मामा, आजी सगळेजण आज येणार होते. आणि आज सृष्टीबहिणीच्या आणि वैभवच्या बाळाचं नाव ठेवायचं, तर आम्ही तिकडे जाणार होतो. 11 वाजता आवरून कधीचे बसले होते, आणि इथं असताना माहित नव्हतं मी अगोदर शूट घेते म्हणून. तिची ती रिॲक्शन होती, जरा मजा मस्ती झाली. तेवढ्यात ना आजी आले आणि मामा पण आले माझे. आता एवढ्यातच उभारून आत गेली. कुठले न्यायचेवाले आजीवाले आता त्या दिवशी म्हणते आजीचा फोन आला म्हणून सांग, आणि सांगते नाही तर अजून नाही. आजचं पावडरच आहे. पावडर काम चालू नाही का आतमध्ये? झाली की मम्मा? मामा नमस्ते. मी त्यासाठी थांबली होती बाहेर. मला गावा म्हणलं साडी घालायची म्हणून. या काम चालू आहे आतमध्ये. आता हे जे दिसत आहेत हे माझे धाकटे मामा आहेत, जे तिकडे UP ला असतात, देहरादूनला. तर ते आता आले होते, त्याच्यामुळे मग आले आजीला सोडण्यासाठी इथं माझ्याकडे. किचनमध्ये काम सुरू असल्यामुळे शेगडी वगैरे सगळं काढलं होतं, त्याच्यामुळे आज जाऊन काही करता येत नव्हतं. म्हणून म्हटलं चला इथं बाहेर हॉलमध्ये बसूनच सरबत बनवूया. आता स्वयंपाक तर झाला होता, मामांना म्हटलं जेवायला, पण ते काही नको म्हणाले. मग आता सरबतच घेणार. तेवढ्यात मावशी पण येतील, परत आम्हाला जायचं आहे तिकडे बारशासाठी. आणि खरं सांगू का तुम्हाला, ह्या सगळ्या ह्याच्यामधून ना इतकी दगदग, इतकी धावपळ असे चालू आहे ना, घराचं रिनोव्हेशन सुरू झाल्यापासून मला वाटायचं कुठेतरी मला शांत असं थोडासा टाइम भेटायला पाहिजे. 1-2 दिवस माहेरी निवांत जाईन मी, पण आता कामं झाल्याशिवाय तर मला ते काय हलता येणार नाही. पण आज आजी, मावशी, मामा सगळे येणार होते ना, खरंच मला इतका आधार असा वाटत होता ना, आणि खूप छान वाटत होतं. माझं आजीला आणि मामाला बघून तर मला खरंच भरून आलं होतं. आता बाहेर मी तो वाट बघत थांबले. वैभवनं मला बघितलं आणि तो मुद्दा म्हणून मावशीला घेऊन घराच्या पाठीमागून आला बघा. तिकडे गेलं बाबा. का आले ते या आता नातवाकडे जायचं ते तरी फोटोग्राफर बघा.
आजी आली नाही का? माझ्या आत इथं वाट बघत बसले त्या. होय. आता पिलू काय करायला लागलाय? आणि इथं जसं मला मावशीने मिठी मारली आणि पी घेतली ना, मला आतनं खरंच खूप जास्त भरून आलं होतं. मी पण पडतो मावशी थांबा. आला ना. नाही मी लय दिवस झालं. किती दिवस झालं? अरे बाबा. फुलं बिलं डोक्यात घालून आले तर मावशी कट्ट मध्ये एकदम. या माझ्या मोठ्या मावशी इथं जवळच असतात मेडसिंगीला. आता आज खूप दिवसानंतर आले तिकडं. बरी आहे का तब्येत? मग बघ तुमचा डाग नाही का? असं खरं सांगू का तुम्हाला, माझ्या ह्या मोठ्या मावशी आणि माझ्या धाकट्या मावशी म्हणजे दोन्ही मावशींसोबत माझं जे नातं आहे ना, अगदी मैत्रिणीसारखं आहे. खूप हक्काचं असतं. जेव्हा पण कधी मला मावशी असं मिठी मारतात ना, मला बऱ्याचदा असं होतं, मला आईचा स्पर्श झाल्यासारखं होतं. म्हणजे मावशी, माझ्या आजी, माझे मामा, म्हणजे असं नाही का, आमचं सगळ्यांचं रिलेशन खूप वेगळं आहे. म्हणजे असं आमच्यात ना, खरं सांगायचं म्हणलं तर ना, असं आजोळी म्हणलं तर ना, खूप प्रेम आहे सगळ्यांच्यामध्ये. असं आता मावशीनी येताना ना गरमागरम भजी घेऊन आल्या होत्या आणि खूप दिवसानंतर भजी खाणार होते. त्याची एक्साइटमेंट काही वेगळीच होते. पण खरं सांगू का तुम्हाला, आज सगळ्यांना बघून ना माझा कामाचा थकवा कुठेच पळून गेला होता. नाहीतर सकाळीपासून माझी इतकी पळपळ सुरू होती, मला आवरायचंय जायचंय असं म्हणून. पण म्हटलं चला आता सगळेजण आल्यामुळे खरंच खूप भारी वाटत होतं. आता सगळेजण आवरून बारशाला जायला निघालो. आता ह्याचा व्लॉग उद्या येईल, उद्या नक्की पहा. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला तर सबस्क्राईब करा. बाय.